मीही एक आई आहे आणि माझ्या बाळांसाठी मी हे 7 बेबी प्रॉडक्ट नेहमीच टाळले. पहिलं म्हणजे बेबी पावडर. पावडरचे अतिशय बारीक कण फुफ्फुसात गेले तर नुकसान करू शकतात. रॅशसाठी पावडरची गरज नसते. चांगले क्रीम किंवा मॉइश्चरायझर हे रॅशसाठी पुरेसं असते. दुसरं म्हणजे काजळ किंवा सुरमा. काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होत नाहीत, त्यात असलेल्या लीडमुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. तिसरं मिटन्स. मिटन्समुळे बाळाच्या तोंडात हात नेणं आणि सेन्सरी डेव्हलपमेंटच थांबते, जे बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. चौथं ग्राईप वॉटर किंवा घुट्टी. पोटदुखीसाठी किंवा कोलिकसाठी याचा कुठलाही मेडिकल पुरावा नाही. काही वेळा यात साखर आणि हानिकारक घटक असतात. पाचवं म्हणजे बेबी शूज. बाळ चालायला लागेपर्यंत शूजची गरज नसते. पाय मोकळे ठेवल्याने बॅलन्स चांगला विकसित होतो. सहावं फ्रूट निबलर. यामुळे बाळ चावायला शिकत नाही. निबलरमुळे फक्त ज्यूस गिळण्याची क्रिया होते. सॉलिड फूड खाण्यासाठी चावण्याचं कौशल्य विकसित होणं गरजेचं आहे. सातवं बेबी वॉकर. लॉकर बाळाला लवकर चालवायला शिकवत नाही, पण यामुळे बाळ पडण्याचा धोका जास्त वाढतो. जे लोकप्रिय आहे ते सुरक्षितच असेल असं नाही. अशाच बेबी केअर टिप्ससाठी आयडियल रूट्सला नक्की फॉलो करा.